हॅलो, वेलकम टू रोहनशीज मिनी वर्ल्ड. आज संडे मॉर्निंग तर मॅडम सगळ्यांच्या आधी उठल्या सगळ्यांना उठवायचं काम करत होत्या. हा तिचा कझन ब्रदर आहे सार्थिक. आज मी ब्रेकफास्टमध्ये त्यासाठी ड्रायफ्रूट्सचा शिरा बनवणार आहे. यासाठी मी रात्रीच सगळे ड्रायफ्रूट्स सोक करण्यासाठी ठेवले होते. रवा, तूप आणि दूध याचं कॉम्बिनेशन असं आहे की ज्याच्यामध्ये बाळाला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि वजन वाढीसाठी देखील हे खूप जास्त फायदेशीर आहे. बदाम, अक्रोड यामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई असते, ज्याच्यामुळे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप जास्त फायदा होतो. याच्याने रोगप्रतिकारशक्ती पण बाळाची वाढते. आणि दूध आणि सुक्या मेव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असे जे बाळांचे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात. हे सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे याचं बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि रवा, थोडासा रोस्ट केलेला रवाच आहे तो ऑलरेडी, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही स्मूथ पेस्ट ड्रायफ्रूट पेस्ट त्याच्यामध्ये टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल शुगर ॲड करायची काहीच गरज नाही, कारण ड्राय अंजीर खजूर असल्यामुळे याच्यामध्ये नॅचरल गोडवा आलेला आहे. आणि 1 इयर प्लसचं तुमचं बेबी असेल तर तुम्ही याच्यामध्ये काव मिल ॲड करू शकता, अदरवाईज पाणी ॲड केलं तरी चालेल. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुमचं ड्रायफ्रूट शेअर रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करून बघा. हेल्दी आहे, वेट गेनसाठी पण खूप जास्त हेल्पफुल आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच.